नमस्कार, मी विशाल. आता आपण बोलणार आहोत Oppo Reno 15 Pro Mini आणि V17 E-Liteच्या कॉम्पिटिशनवर. Oppo Reno 15 Pro Mini मध्ये अल्ट्रा वाईड 50 मेगापिक्सल कॅमेरा भेटतो आणि 100 डिग्री एफओव्ही लेन्स पाहायला भेटते. त्याचबरोबर कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला 50 मेगापिक्सल कॅमेरा विथ 92 डिग्री एफओव्ही लेन्स बरोबर पाहायला. तसेच Oppo Reno 15 Pro Mini मध्ये रिअर कॅमेरा 200 मेगापिक्सल अल्ट्रा रिअर प्रो मिनी भेटतो आणि त्याचबरोबर कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला तो कॅमेरा फक्त 50 मेगापिक्सलचा. तर Oppo Reno 15 Pro Mini मध्ये सेकंड कॅमेरा जो आहे तो आपल्याला 50 मेगापिक्सलचा विथ OI स्क्रीन भेटतो आणि तोच कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला फक्त 50 मेगापिक्सलचा देण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर Oppo Reno 15 Pro Mini मध्ये अल्ट्रा वाईड कॅमेरा जो आहे तो 50 मेगापिक्सलचा आहे आणि तो कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला फक्त 8 मेगापिक्सलचा दिलेला आहे. झुमिंग क्वालिटीमध्ये बघायला गेलं तर Oppo Reno 15 Pro Mini मध्ये आपल्याला 120x झूम दिलाय आणि कॉम्पिटिशन मध्ये पाहायला गेलं तर फक्त 100x झूम दिलेला आहे. जर तुम्ही ब्लॉगिंग करत असाल तर आपल्याला Oppo Reno 15 Pro Mini मध्ये व्हिडिओ क्वालिटीमध्ये 100 डिग्री एफओव्ही लेन्स दिलेले आणि तेच आपण कॉम्पिटिशन मध्ये पाहायला गेलो तर फक्त 92 डिग्री एफओव्ही लेन्स मध्ये ते आपल्याला देण्यात आले. Oppo Reno 15 Pro Mini मध्ये पाहायला गेलं तर आपल्याला पॉपअप सिस्टीम दिलेली आहे कॅमेरामध्ये, तेच आपल्याला कॉम्पिटिशन मॉडेलमध्ये पॉपअप सिस्टीम दिलेली नाहीये. तसेच मित्रांनो Oppo Reno 15 Pro Mini मध्ये आपल्याला कॅमेऱ्याला AI सपोर्ट दिलेला आहे. त्याच्यामध्ये AI पोर्ट्रेट ग्लो आणि AI माइंड अशा दोन्ही प्रकारची सिस्टीम AI मध्ये आहे, ज्यामध्ये फोटो काढताना तुम्हाला खूप छान फोटो निघणार आहेत. त्याचबरोबर आपल्या कॉम्पिटिशनला म्हणलं तर AI मध्ये कोणत्याही प्रकारची सिस्टीम देण्यात आलेली नाहीये. त्याचबरोबर Oppo Reno 15 Pro Mini मध्ये 5 प्रॉपर कलर OS व्हर्जन अपग्रेड दिलेले आहेत आणि आपल्याला कॉम्पिटिशन मध्ये ते फक्त 4च OS अपग्रेड देण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, एकंदरीत पाहायला गेलं तर Oppo Reno 15 Pro हा एक बेटर ऑप्शन आहे. तर आपण नजीकच्या स्टोअरला भेट द्या आणि Oppo Reno 15 Pro Mini खरेदी करा. धन्यवाद.